नमस्कार मित्रांनो, मी सागर सटे आपलं सगळ्यांचं स्वागत करतो। मागील टॉपिकमध्ये आपण मार्केटमध्ये कोणते कोणते सेगमेंट असतात व मार्केट टाइम जो आहे त्याबद्दल इन्फॉर्मेशन जाणून घेतलेली होती। त्याबद्दल आपण सगळी जी माहिती आहे ती जाणून घेतलेली होती। तर आजच्या टॉपिकमध्ये आपण ब्रोकरेज टॅक्स आणि चार्जेस या विषयावरती डिस्कस करणार आहोत। तर बरेचसे ट्रेडर्स आहेत ज्यांना ब्रोकरेज कशा प्रकारे लागतं, टॅक्सेस कोणते कोणते लागतात व त्याचं कॅल्क्युलेशन काय आहे, किती प्रकारे टॅक्स लागतात व त्याचं जे प्रमाण आहे म्हणजेच सांगायचं झालं तर किती पर्सेंटेजमध्ये जे टॅक्सेस आहेत ते लागत असतात, चार्जेस जे आहेत ते कशा प्रकारे लागत असतात, अदर चार्जेस झाले, स्टेटमेंट चार्जेस वगैरे इत्यादी सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत। तर आजच्या टॉपिकला आपण सुरुवात करूया। जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनवरती क्लिक करा, जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओची जी अपडेट आहे ती मिळत राहील। तर आजच्या टॉपिकला आपण सुरुवात करूया। ब्रोकरेज टॅक्स आणि चार्जेस। तर सर्वात प्रथम मी इथे एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो। ब्रोकर जे आहेत मार्केटमध्ये, तर आजच्या डेटला जे ब्रोकर आहेत ते दोन प्रकारचे असतात, एक फुल सर्व्हिस ब्रोकर आणि दुसरा जे आहे डिस्काउंट ब्रोकर। एंजल ब्रोकिंग कंपनी जी आहे ती फुल सर्व्हिस ब्रोकरमध्ये पण वर्किंग करते व डिस्काउंट ब्रोकरमध्ये पण वर्किंग करते। तर प्रत्येकाच्या सर्व्हिसेस जे आहेत ते वेगवेगळ्या असतात, ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायची आहे। सर्वात अगोदर आपण ब्रोकरेज इन पर्सेंटेज म्हणजेच फुल सर्व्हिस ब्रोकर जो आपल्याला ब्रोकरेज चार्ज करतो ते कशा प्रकारे चार्ज करतो ते आपण बघूया। तर इथे आपण एक इंट्राडेचा एग्जाम्पल धरतो आहे। जर आपला ब्रोकरेजचा जो प्लॅन आहे तो 0.03 म्हणजेच 3 पैसे असेल, तर आपण 50,000चे जर शेअर्स बाय केले, उदाहरणार्थ 50,000 गुणिले 0.03 भागिले 100, तर आपल्याला जे ब्रोकरेज लागलेलं आहे ते 15 रुपये ब्रोकरेज आपल्याला इथे लागलेलं दिसून येतं। त्याचप्रमाणे ज्यावेळेस आपण आपले शेअर्स, आपला जो स्टॉक आहे तो सेल करतो, त्यावेळेस जे ब्रोकरेज आहे सेम त्याच प्लॅननुसार आपल्याला इथे चार्ज होत असतं। तर इथे एक्झाम्पलसाठी मी परत 15 रुपये जे ब्रोकरेज आहे ते आपल्याला इथे लागलेलं दिसतंय। तर याला आपण दुसऱ्या प्रकारे पण कॅल्क्युलेट करू शकतो। आपली जी टोटल व्हॉल्यूम झालेली आहे, आपले जे टोटल पैसे इन्व्हेस्ट केलेले आहे आपण मार्केटमध्ये, त्यावरती डायरेक्ट आपण एक्झाम्पलसाठी 1 लाख गुणिले 0.03 भागिले 100 बरोबर 30 रुपये ब्रोकरेज जे आहे ते आपल्याला इथे लागलेलं दिसून येतं। तर अशा प्रकारे पण आपण ब्रोकरेज जे आहे ते कॅल्क्युलेट करू शकतो। पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ज्यावेळेस आपल्याला कॉन्ट्रॅक्ट नोटमध्ये ज्यावेळेस आपलं बिल जनरेट होतं, त्यावेळेस आपल्या बिलामध्ये जे कॅल्क्युलेशन असतं ते एक्झाम्पल 1 प्रमाणेच असतं। पुढे मिनिमम ब्रोकरेजचा पण एक स्लॅब इथे असतो। जर ब्रोकरेज आहे, जर आपण 200 रुपयाचे शेअर्स खरेदी केले आणि आपल्याला ब्रोकरेज फक्त 2-5 रुपये लागत असेल, तर मिनिमम ब्रोकरेज म्हणून आपल्याला इथे लागत असतात। तर ते जे ब्रोकरेज आहेत ते 30 रुपये लागतात एंजल ब्रोकिंगमध्ये। एक्झाम्पलसाठी मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो, जर आपल्याला 5 रुपये ब्रोकरेज लागलेलं असेल आपल्या झालेल्या ट्रेडचं, तर 25 रुपये आपल्याला इथे ॲडिशनल ब्रोकरेज म्हणून चार्ज होतात व आपला जो 30 रुपयाचा जो ब्रोकरेजचा क्रायटेरिया आहे तो इथं पूर्ण केला जातो। तर अशा प्रकारे जे ब्रोकरेज आहे ते लागतं आपल्याला इंट्राडेमध्ये। पुढे डिलेवरीमध्ये आपण इथे बघूया। डिलेवरीमध्ये जो प्लॅन आहे तो जास्त असतो, म्हणजेच डिलेवरीमध्ये आपल्याला जे ब्रोकरेज आहे ते जास्त प्रमाणात लागत असतं। उदाहरणार्थ आपण इथे 0.30 म्हणजेच 30 पैसा ब्रोकरेज इथे आपण धरलेला आहे। एक्झाम्पलसाठी 50,000 रुपयाचे शेअर्स आपण बाय केले, 50,000 गुणिले 0.30 भागिले 100, तर 150 रुपये आपल्याला इथे ब्रोकरेज लागलेलं दिसून येतं। सेम त्याच प्रकारे ज्यावेळेस आपण शेअर्स सेल करतो त्यावेळेस पण आपल्याला 150 रुपये इथे ब्रोकरेज लागलेलं दिसून येतं। एक्झाम्पल 2 जर बघितलं तर बोथ साईड व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट जर केली तर आपल्याला इथे 300 रुपये टोटल ब्रोकरेज लागेल। तर अशा प्रकारे आपल्याला जे ब्रोकरेज आहे हे डिलेवरीला लागत असतं। इथे पण मिनिमम ब्रोकरेजचा स्लॅब असतो, तर मिनिमम ब्रोकरेज जे आहे ते 30 रुपये लागत असतं, विच एव्हर इज हायर। जर 30 रुपयाच्या वरती जर आपलं ब्रोकरेज जात असेल तर जितके जे चार्जेस आहे ब्रोकरेजचे ते आपल्याला ॲप्लिकेबल होतील इथे, म्हणजेच
जर आपल्याला 300 रुपये चार्ज होत आहे, 30 रुपयाच्या वरती जर 300 रुपये झाले किंवा 50 रुपये जर आपल्याला ब्रोकरेज लागतं आहे, तर 30 रुपयाच्या वरती जितकंही ब्रोकरेज असेल तितके आपल्याला लागेल, पण मिनिमम ब्रोकरेज जे आहे ते 30 रुपये लागेल. तर पुढे आपण याच्याबद्दल जाणून घेऊया अजून. त्याचप्रकारे दुसरे जे ब्रोकर असतात, म्हणजेच डिस्काउंट ब्रोकर जो असतो, तो आपल्याला ब्रोकरेज जे आहे हे पर ट्रेडच्या हिशोबाने लावत असतो, पर ऑर्डरच्या हिशोबाने लावत असतो. तर इंट्राडेला आपण एक्झाम्पल धरूया. आपला जो प्लॅन आहे तो 20 रुपये किंवा 15 रुपयेचा ब्रोकरेज असेल, म्हणजेच पर ट्रेड आपल्याला 20 रुपये किंवा पर ऑर्डर आपल्याला 20 ते 15 रुपये ब्रोकरेज असेल, तर त्या प्रकारे आपल्याला जे लागणारं ब्रोकरेज आहे ते फ्लॅट 20 रुपये किंवा फ्लॅट 15 रुपये लागू शकतं. तर इथे जे आहे हे ब्रोकरेज फिक्स असतं. आपण 1 रुपयाचा जरी शेअर्स बाय केला किंवा 100 रुपयाचे जरी शेअर्स बाय केले, आपली जी व्हॉल्यूम आहे ती 100 रुपये जरी झाली किंवा 1,00,000 रुपये जरी झाली, तरी आपल्याला जे ब्रोकरेज आहे इथे 20 रुपये लागताना दिसून येतं. तर सेल साईडला पण आपल्याला सेम ब्रोकरेज लागणार आहे. टोटल ब्रोकरेज जे आहे ते आपलं 40 रुपये झालं आहे. डिलेवरीला पण इथे ब्रोकरेज जे आहे ते बाय साईडला सेम लागणार आणि सेल साईडला जे आहे ते सेम लागणार. उदाहरणार्थ आपण एक इथे बघूया. जर आपण 10 ट्रेड जर केले, त्याचं जे व्हॅल्यू आहे 10,000 हजाराचे जर आपण 10 ट्रेड केले, तर आपल्याला 20 रुपयेप्रमाणे जे ब्रोकरेज आहे ते 200 रुपये इथे आपल्याला लागलेलं दिसून येतं. अजून एक मी तुम्हाला इथे एक उदाहरण सांगू इच्छितो. जर आपण एकाच कंपनीचे शेअर्स दोनदा बाय केले, म्हणजेच आपण पहिल्यांदा 50 क्वांटिटीची ऑर्डर प्लेस केली व परत नंतर अजून 50 क्वांटिटीची जी आहे ती ऑर्डर प्लेस केली, तर आपले जे झालेले ट्रेड आहेत हे 2 वेळा ट्रेड झालेले असल्यामुळे आपल्याला जे ब्रोकरेज लागणार आहे हे दोनदा इथे लागणार आहे. तर ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायची. म्हणजे आपल्याला बाय साईडला जे ब्रोकरेज लागलं हे 40 रुपये लागलं आणि ज्यावेळेस आपण एका ऑर्डरमध्ये जर सेल करतो स्टॉक, तर त्यावेळेस आपल्याला 20 रुपये लागले, तर आपल्याला टोटल जे ब्रोकरेज आहे ते 60 रुपये इथे लागलेलं दिसून येतं. तर इथे पुढे ब्रोकरेज इन पर्सेंटेज आपण इंट्राडेमध्ये बघूया. जर आपण 10 ट्रेड आपण पर्सेंटेजमध्ये ब्रोकरेज आपला असेल आणि आपण 10,000 हजाराचे जर 10 ट्रेड टाकले, तर आपल्याला ब्रोकरेज जे आहे ते कशा प्रमाणात लागणार आहे. तर 3 पैशाचाच आपण इथे प्लॅन घेऊन चालूया. ट्रेड व्हॅल्यू जी आहे ती 10,000 रुपयाची आहे. टोटल आपण 10,000 रुपयाचे शेअर्स बाय केले. 10,000 गुणिले 0.03 भागिले 100, तर 3 रुपये जे ब्रोकरेज आहे आपल्याला इथे लागलेलं आहे. सेल साईडला पण आपल्याला 3 रुपये ब्रोकरेज लागलं. टोटल ब्रोकरेज जे आहे ते आपल्याला 6 रुपये लागलेलं आहे. परंतु इथे मिनिमम ब्रोकरेजचा स्लॅब असल्यामुळे आपल्याला 6 रुपये ब्रोकरेज न लागता 30 रुपये लागेल. 24 रुपये जे ब्रोकरेज आहे हे आपल्याला ॲडिशनल ब्रोकरेज म्हणून लागेल. पण जर आपण 10 ट्रेड केले, तर आपल्याला इथे जे लागणारं ब्रोकरेज आहे हे 30च रुपये लागणार आहे. जर आपण ब्रोकरेज पर ट्रेडच्या हिशोबाने जर कॅल्क्युलेट केलं, तर तिकडे आपल्याला 200 रुपये लागत होते. पण पर्सेंटेजमध्ये आपलं ब्रोकरेज आहे, तर आपण तेवढ्याच व्हॅल्यूचे 10 ट्रेड केले, तर आपल्याला ब्रोकरेज जे आहे ते 30 रुपये लागले. तर काही प्रमाणामध्ये इथे आपण बघू शकतो की पर्सेंटेजमध्ये जे ब्रोकरेज आहे आपल्याला इथे लागलं त्यावेळेस ब्रोकरेज कमी लागलं. तर यामध्ये तुम्हाला एक गोष्ट मी सांगू इच्छितो. जर आपण छोट्या छोट्या क्वांटिटीमध्ये ट्रेड करणार असू, म्हणजेच 50 क्वांटिटी, 25 क्वांटिटी, 75 क्वांटिटी, 100 क्वांटिटी, तर आपल्याला जे ब्रोकरेजचा जो प्लॅन आहे तो प्लॅन इन पर्सेंटेजमध्ये जो आहे तो लावायचा आहे आपल्या ब्रोकरकडून. आणि जर आपण फ्युचरमध्ये किंवा ऑप्शनमध्ये किंवा मोठ्या क्वांटिटीमध्ये जर आपण ट्रेड करणार असू, तर आपला जो ब्रोकरेजचा प्लॅन आहे तो ब्रोकरेज पर ट्रेडच्या हिशोबाने आपण आपल्या ब्रोकरला सांगून लावून घेऊ शकतो. काही ब्रोकरकडे हा प्लॅन आहे, काही ब्रोकरकडे हा प्लॅन नाही. परंतु एंजल ब्रोकिंगचं सांगायचं झालं तर एंजल ब्रोकिंगमध्ये दोन्ही प्रकारचे प्लॅन अवेलेबल आहेत. पुढे आपण बघूया की मार्केटमध्ये टॅक्स जे आहेत ते कोणत्या प्रकारचे लागतात. तर GST आपल्याला इथे लागत असतो. 18% GST जो आहे तो आपल्याला इथे लागतो. बरेच जण मला सांगतात की सर, आम्ही जर 10,000 रुपये इन्व्हेस्ट करणार असू तर आम्हाला 18% GST लागणार आहे त्याच्यावर. तर 1,800 रुपये जे आहे ते आमचे चार्जेसमध्येच निघून जाणार आहेत. पण इथे तसं नसतं. GST जो आहे तो कॅल्क्युलेट करताना ब्रोकरेज
आणि एक्सचेंज ट्रान्झॅक्शन चार्जेस प्लस सेबी टर्नओव्हर चार्जेस जे आहेत, या तिघांचं कॅल्क्युलेशन करून जी काही अमाऊंट निघेल, फॉर एक्झाम्पल जर ब्रोकरेज, एक्सचेंज ट्रान्झॅक्शन चार्जेस व सेबी टर्नओव्हर फीचे चार्जेस 100 रुपये लागत असेल तर 100 रुपयेवरती जे GST आहे हा 18% लागेल आपल्याला, म्हणजेच 18 रुपये आपल्याला इथे GST चार्ज होणार आहे. तर ही गोष्ट आपल्याला इथे GST कॅल्क्युलेट करताना लक्षात ठेवायची आहे. पुढे सेबी टर्नओव्हर चार्जेस, सेबी टर्नओव्हर फीज पण त्याला म्हटलं जातं. काही कॉन्ट्रॅक्ट नोटमध्ये तुम्हाला सेबी टर्नओव्हर फीज असं दिसेल, पण सेबी टर्नओव्हर चार्जेस आपण इथे म्हणून चालू शकतो. तर हे चार्जेस जे आहे हे ऑन टर्नओव्हरवरती लागतात, म्हणजे आपली टोटल इन्व्हेस्टमेंट जी आहे त्या शेअर्समधली त्यावरती हे चार्जेस जे आहेत ते लागत राहतात. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जर आपण एका स्क्रिप्टमध्ये म्हणजेच एका कंपनीचे शेअर्स बाय केले तर एका कंपनीवरती ते आपल्याला लागणार आहे. ज्यावेळेस आपण दुसऱ्या कंपनीचे शेअर्स बाय करतो त्यावेळेस इथे परत आपल्याला सेबी टर्नओव्हर चार्जेस लागणार आहेत. तर ती गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायची आहे. टोटल टर्नओव्हर पण इथे कॅल्क्युलेट केला जाऊ शकतो. तर कॅश आणि फ्युचरला जे चार्जेस आहेत, फ्युचर आणि ऑप्शनला हे सेम असतात आणि बोथ एक्सचेंज म्हणजेच NSE आणि BSE दोघांवरती हे चार्जेस जे आहेत ते सेम असतात. हे चार्जेस सेबीला जात असतात. इंट्राडे डिलेवरी साईडला चार्जेस जे आहे सेम असतात. तर हे चार्जेस जे आहे पर करोड 10 रुपये आपल्याला लागत असतात. त्याचं जे कॅल्क्युलेशन आहे ते 0.0001%च्या हिशोबाने आपण कॅल्क्युलेट करू शकतो. तर ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायची. एक्झाम्पल आपण इथे बघूया. 50,000 रुपये आपलं टर्नओव्हर झालं आहे. 50,000 गुणिले 0.0001% बरोबर 50 पैसे इथे आपल्याला जे आहे सेबी टर्नओव्हर चार्जेस लागलेले दिसून येत आहेत. तर अशा प्रकारे जी सेबी टर्नओव्हर फी आहे ती आपल्याला लागते. पुढे आपण बघणार आहोत एक्सचेंज ट्रान्झॅक्शन चार्जेस. तर एक्सचेंज ट्रान्झॅक्शन चार्जेस जे आहेत ते पण ऑन टर्नओव्हरवर लागतात. इंट्राडे डिलेवरीला सेम लागतात हे चार्जेस. परंतु इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ज्यावेळेस आपण NSEच्या एक्सचेंजवरती NSE कॅशमध्ये ज्यावेळेस ट्रेड करतो त्यावेळेस हे चार्जेस जे आहे 0.00325% इथे लागतात. ज्यावेळेस आपण BSEमध्ये ट्रेड करतो त्यावेळेस हे चार्जेस जे आहे 0.00275% आपल्याला इथे लागतात. तर BSEमध्ये एक्सचेंज ट्रान्झॅक्शन चार्जेस जे आहे हे थोडेसे कमी प्रमाणामध्ये लागतात. फ्युचरला 0.0019% चार्ज होतात. ऑप्शनला 0.05% हे चार्जेस जे आहे हे लागत असतात. एक्झाम्पल सांगायचं झालं तर NSE कॅशला आपलं 50,000चं टर्नओव्हर झालं आहे. 50,000 गुणिले 0.00325% बरोबर 1 रुपया 62 पैसे आपल्याला इथे जे चार्जेस आहेत ते लागलेले दिसून येत आहेत. तर अशा प्रकारे जे आहे एक्सचेंज ट्रान्झॅक्शन चार्जेस आपल्याला लागत असतात. पुढे आपण बघूया सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन चार्जेस, ज्यालाच आपण शॉर्टकटमध्ये STT असे म्हणतो. तर STT जी आहे ती आपल्याला टर्नओव्हरवरतीच लागत असते. इंट्राडेला STT वेगळी लागते, डिलेवरीला STT चार्जेस जे आहेत ते वेगळ्या प्रकारे लागतात. तर इंट्राडेला जे STT लागते ती सेल साईडलाच लागते, म्हणजे ज्यावेळेस आपण इंट्राडेला शेअर्स सेल करतो त्यावेळेसच STT जी आहे ती आपल्याला लागते. तर त्याची जी फीज आहे तर कॅश मार्केटमध्ये 0.025% आहे, फ्युचर मार्केटमध्ये 0.001% आहे, ऑप्शन मार्केटला 0.05% आहे. आता STT जी आहे ती ऑन टर्नओव्हर आपण डिलेवरीमध्ये बघतोय. तर डिलेवरीमध्ये ज्यावेळेस आपण ट्रेड करतो म्हणजेच आपले शेअर ज्यावेळेस डिलेवरीला जातात त्यावेळेस आपल्याला बोथ साईड STT लागत असतं. बरेच जण म्हणतात की STTचं कॅल्क्युलेशन जे आहे ते आम्हाला इथे समजतच नाही, STT जे आहे ते कशा प्रकारे लागत असते. तर एक गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायची आहे, ज्यावेळेस आपण इंट्राडे ट्रेड करतो त्यावेळेस आपल्याला STT जी आहे ती फक्त सेल साईडला लागते. पण आपण ज्यावेळेस डिलेवरीमध्ये ट्रेड करत असतो त्यावेळेस STT जी आहे ती बोथ साईड आपल्याला लागते. बाय ज्यावेळेस आपण शेअर्स करतो त्यावेळेस 0.01% लागते. ज्यावेळेस आपण सेल करतो शेअर्स त्यावेळेस पण 0.01% लागते. त्यानंतर पुढे कमोडिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स,
यालाच आपण शॉर्टकटमध्ये CTT असे म्हणतो। तर हा जो टॅक्स आहे हा ज्यावेळेस आपण कमोडिटीमध्ये ट्रेड करतो त्यावेळेस आपल्याला लागतो। आता नॉन ॲग्री कमोडिटीवरती हा जो टॅक्स आहे हा 0.01% ऑन सेल साईड लागतो। ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायची आहे। पुढे आपण बघूया स्टॅम्प ड्युटी जी आहे ती कशा प्रकारे लागते। पण त्या अगोदर एक गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायची आहे, स्टॅम्प ड्युटी जी आहे ती प्रत्येक स्टेट वाईज वेगवेगळी असते। इथे आपण महाराष्ट्र स्टेट वाईज स्टॅम्प ड्युटी आपण बघणार आहोत। तर स्टॅम्प ड्युटी जी आहे ती पण टर्नओव्हरवरती चार्ज होत असते। कॅश मार्केट कॅश साईडला बोथ साईडला तुम्हाला कॅशमध्ये बोथ साईडला बाय आणि सेल साईडला तुम्हाला स्टॅम्प ड्युटी जी आहे ती लागत असते। इंट्राडेला 0.01%, डिलेवरीला 0.002% आपल्याला स्टॅम्प ड्युटी जी आहे ती इथे लागते। फ्युचर आणि ऑप्शन मार्केट जे आहे त्यामध्ये पण 0.002% आपल्याला जी स्टॅम्प ड्युटी आहे ती लागते। एक्झाम्पल आपण बघूया, 1 लाखाचा आपला व्हॉल्यूम झालेला आहे। 1 लाख गुणिले 0.01% किंवा आपण तिथे भागिले 100 पण म्हणू शकतो, बरोबर 10 रुपये आपल्याला इथे स्टॅम्प ड्युटी जी आहे ती लागलेली आहे। तर अशा प्रकारे स्टॅम्प ड्युटी जी आहे ती चार्ज होत असते आपल्याला। कॅशमध्ये जी स्टॅम्प ड्युटी आहे बोथ साईड लागते, बाय साईडला आणि सेल साईडला पण। तर ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायची आहे की स्टॅम्प ड्युटी जी आहे ती कशा प्रकारे लागते। पुढे आपण बघणार आहोत की अदर चार्जेस जे आहे ते कशा प्रकारे आपल्याला लागतात। अदर चार्जेसमध्ये कोणते कोणते चार्जेस असतात। तर सर्वात प्रथम अकाउंट ओपनिंग चार्जेस, ज्यावेळेस आपण डीमॅट अकाउंट ओपन करतो त्यावेळेस अकाउंट ओपनिंग चार्जेस आपल्याला लागत असतात। हे चार्जेस जे आहे हे डिपेंड्स ऑन ब्रोकर असतात, म्हणजेच वेगवेगळे ब्रोकर्स आपापल्या ब्रोकिंग फर्म प्रमाणे जे चार्जेस आहेत ते इथे लावू शकतात। पुढे AMC ॲन्युअल मेंटेनन्स चार्जेस ज्याला आपण म्हणतो, एंजल ब्रोकिंगमध्ये 450 रुपये AMC जे आहे ते लागते पर इयर। AMC जी आहे ती पर इयर आपल्याला इथे चार्ज होते आणि प्रत्येक ब्रोकरची AMC जी आहे ही वेगवेगळी असते। पुढे DP चार्जेस, आता DP चार्जेस केव्हा लागतात ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायची आहे। DP चार्जेस जे आहे हे चार्जेस ज्यावेळेस आपण आपल्या डीमॅट अकाउंटमधून शेअर्स विकतो, तर ज्यावेळेस आपण डीमॅट अकाउंटमधून पर स्क्रिप्ट म्हणजेच आपल्याकडे 3 कंपन्यांचे शेअर्स आहे, पण आपण त्यातनं एका कंपनीचे शेअर्स सेल केले, तर ज्यावेळेस आपण एका कंपनीचे शेअर्स सेल केले, कंपनी एचे ज्यावेळेस आपण शेअर्स सेल करतो त्यावेळेस पण आपल्याला लागणार, कंपनी बीचे शेअर्स ज्यावेळेस आपण सेल करतो त्यावेळेस पण आपल्याला लागणार, कंपनी सीचे जे शेअर्स आपण सेल करतो त्यावेळेस पण आपल्याला DP चार्जेस जे आहे ते इथे चार्ज होणार आहे। आता हे DP चार्जेस जे आहे ते NSDL आणि CDSLला जात असतात आणि हे चार्जेस जे आहे हे दोघांचे वेगवेगळे असतात। तर 13 रुपये ते 23 रुपयापर्यंत 25 रुपयापर्यंत हे चार्जेस जे आहेत ते असतात आपल्याला इथे लागत। पण ज्यावेळेस आपण पूल अकाउंटला ज्यावेळेस आपले शेअर्स पडलेले असतात त्यावेळेस आपल्याला DP चार्जेस लागत नाही। पूल अकाउंट म्हणजेच ट्रेडिंग अकाउंटला ज्यावेळेस आपले शेअर्स पडलेले असतात त्यावेळेस आपल्याला हे चार्जेस लागत नाही, ज्यावेळेस आपण पूल अकाउंटमधून शेअर्स सेल करतो। पण एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची आहे, आपले जे शेअर्स असतात सेफ जे असतात ते DP अकाउंटला सेफमध्ये असतात, पूल अकाउंटला आपले शेअर जे आहे हे सेफमध्ये नसतात। ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायची आहे। चार्जेस लागत आहेत म्हणून आपण मुद्दामून शेअर्स जे आहे ते ट्रेडिंग अकाउंटला उभे केले किंवा पूल अकाउंटला ठेवले, तर ही गोष्ट इथे चुकीची आहे। इथे आपला लॉस होऊ शकतो मोठ्या प्रमाणामध्ये। जर ब्रोकर जर डिफॉल्ट झाला तर इथे आपल्याला लॉसेस होण्याचे चान्सेस जे आहे ते उद्भवू शकतात। पुढे मार्जिन शॉर्टेज पेनल्टी, ज्यावेळेस आपण फ्युचरमध्ये पोझिशन उभी करतो किंवा एखादी पोझिशन मार्जिनमध्ये उभी करतो त्यावेळेस ही मार्जिन शॉर्टेज पेनल्टी जी आहे ती लागत राहते। आता ही शॉर्टेज पेनल्टी जी आहे ती डिपेंड्स ऑन ब्रोकर असते आणि एक्सचेंज असते। शेअर ऑप्शन पेनल्टी पण एक्सचेंज आपल्याला लावत असतं, ज्यावेळेस आपले शेअर्स ऑप्शन होतात, ज्यावेळेस आपण शेअर्स डिलेवरी आपली आलेली नसते शेअर्सची आणि आपण शेअर्स सेल आउट करतोय आपल्या डीमॅट अकाउंटमधून, तर त्यावेळेस आपल्याला ऑप्शन पेनल्टी जी आहे ती लागत असते।
पुढे मार्जिन इंटरेस्ट, ज्यावेळेस आपण ब्रोकरकडून मार्जिन किंवा लॅव्हरेज म्हणू शकतो किंवा लोन घेऊन ज्यावेळेस आपण ट्रेडिंग करतो किंवा लोन घेतो आणि शेअर्स आपल्या अकाउंटला डेबिट उभं करतो, तर जी डेबिट अमाऊंट आहे त्याच्यावरती 15% ते 18% कंपाऊंडिंग इंटरेस्ट रेटनुसार आपल्याला इथे डेबिट अमाऊंट चार्जेस लागत असतात. तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. त्यालाच मार्जिन इंटरेस्ट असे म्हणतात किंवा काही ब्रोकर याला लोन इंटरेस्ट अमाऊंट पण म्हणू शकतात. तर प्रत्येक ब्रोकर इथे वेगवेगळा शब्द जो आहे हा यूज करतो. कॉल अँड ट्रेड चार्जेस, ज्यावेळेस आपण ब्रोकरला कॉल करून सांगतो की आमचे ABCचे शेअर्स खरेदी करा, ABCचे शेअर्स सेल आउट करा, तर ज्यावेळेस आपण ब्रोकरला कॉल करून ट्रेड टाकतो त्यावेळेस आपल्याला कॉल अँड ट्रेडचे चार्जेस जे आहेत हे लागतात. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर आपलं अकाउंट सब ब्रोकरकडे असेल, एंजलमध्ये आहे आणि सब ब्रोकरकडे आपलं अकाउंट असेल व सब ब्रोकरकडनं तुमचा जर ट्रेड टाकला गेला तर इथे हे चार्जेस तुम्हाला लागत नाही. जर आपण सेंट्रलाइज हेल्प डेस्कवरती कॉल करून जर ट्रेड केला तर तिथे आपल्याला 21 रुपये ते 25 रुपये चार्जेस एंजल ब्रोकिंगमध्ये लागू शकतात. प्रत्येक ब्रोकरचे कॉल अँड ट्रेडचे जे चार्जेस आहेत हे वेगळे असतात. स्टेटमेंट चार्जेस, एंजल ब्रोकिंगमध्ये सध्या कोणते स्टेटमेंट चार्जेस लागत नाही. आपण किती पण वेळा मल्टिपल स्टेटमेंट जे आहे हे काढू शकतो. आता स्टेटमेंट कोणत्या आपल्याला इम्पॉर्टंट असतात ती गोष्ट मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो. तर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे लेजर स्टेटमेंट असते, ज्यावरती आपला जो काही व्यवहार आहे पैशाचा, जशी आपली बँक स्टेटमेंट इम्पॉर्टंट असते, बँक स्टेटमेंटमध्ये आपल्याला लागलेले चार्जेस सगळे समजत असतात, त्याच प्रकारे आपल्याला लेजर स्टेटमेंटमध्ये लागलेले जे चार्जेस आहेत आपल्या अकाउंटला, डीमॅट अकाउंटला, हे समजत असतात. तर लेजर स्टेटमेंट सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे. नंतर पुढे प्रॉफिट लॉस स्टेटमेंट आहे. आपला किती प्रॉफिट झाला, किती लॉस झाला ते आपल्याला प्रॉफिट लॉस स्टेटमेंटमध्ये दिसतं. नंतर ट्रेड वाईज स्टेटमेंट असते, म्हणजे जे आपण केलेले ट्रेड आहेत ते कोणते आपण ट्रेड केले, किती रुपयाला आपण शेअर्स बाय केले, किती रुपयाला सेल केले, GST किती लागला, ब्रोकरेज किती लागलं, टॅक्सेस किती लागले, अशा प्रकारे ती ट्रेड वाईज स्टेटमेंट पण आपण बघू शकतो. पुढे आपण क्लायंट मास्टर कॉपी पण इथून काढू शकतो. त्यानंतर DI स्लिप जी असते, म्हणजे शेअर्स ट्रान्सफर करायला लागणारी जी स्लिप असते ती पण आपण इथून एंजल ब्रोकिंगच्या प्लॅटफॉर्ममधून जनरेट करू शकतो. तर काही ब्रोकर जे आहेत हे प्रत्येक स्टेटमेंटचे वेगवेगळे चार्जेस इथे लावतात. सांगायचं झालं तर जे डिस्काउंट ब्रोकर असतात ते या सगळ्या गोष्टींचे जे चार्जेस आहेत ते तुम्हाला चार्ज करत असतात. पुढे ॲडवायझरी चार्जेस, आपला जो ॲडवायझर आहे तो हे चार्जेस घेत असतो, तर त्यालाच ॲडवायझरी चार्जेस म्हणतात. आता याच्यामध्ये बरेचसे लोक प्लॅटिनम ॲडवायझरी वगैरे असे काही सर्व्हिस प्रोव्हाइड करतात, तर त्याचे वेगवेगळे चार्ज असतात आणि ॲडवायझरी फर्म्स पण वेगवेगळे असतात. तर ॲडवायझरी फर्म पण बऱ्याचशा गोष्टी जे आहे पैसे जे आहेत ते चार्ज करतात. तर इथे ट्रस्टेड ॲडवायझरसोबत आपण ज्यावेळेस ट्रेडिंग करतो त्यावेळेस काही प्रमाणामध्ये आपल्याला प्रॉफिट होण्याचे चान्सेस पण चांगल्या प्रमाणामध्ये असतात, काही प्रमाणामध्ये न सांगता चांगल्या प्रमाणात असतात. व आपला होणारा जो लॉस असतो हा खूप कमी प्रमाणात असतो. तर कधी आपण आपल्या ॲडवायझरसोबत राहून ट्रेडिंग करणं जे आहे हे कधीही चांगलं. पुढे सिस्टम चार्जेस, आता सिस्टम चार्जेस जे आहे आपल्याला जे प्लॅटफॉर्म मिळतात ट्रेडिंग करण्यासाठी, उदाहरणार्थ मोबाईल ॲप्लिकेशन ट्रेडिंग सॉफ्टवेअर झालं किंवा डेस्कटॉप सॉफ्टवेअर झालं, वेब ब्राउझिंग सॉफ्टवेअर झालं, चार्ट सॉफ्टवेअर झालं, तर असे सिस्टम वेगवेगळे असतात, त्याचे पण इथे चार्ज अमाऊंट जी आहे ती चार्ज होत असते. एंजल ब्रोकिंगमध्ये सिस्टमचे काही चार्जेस नाही आहे, टोटली फ्री ऑफ कॉस्ट सगळे जे सिस्टम आहे ते आपण इथे यूज करू शकतो. पण काही ब्रोकर जे आहेत ते 250 रुपये ते 200 रुपये पर मंथ चार्ज करत असतात. मोबाईल ॲप्लिकेशन झालं, ट्रेडिंग सॉफ्टवेअरचं झालं, तर अशा प्रकारे पण मार्केटमध्ये चार्जेस जे आहेत ते आपल्याकडून घेतले जातात. तर ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायची आहे. तर आजच्या टॉपिकमध्ये आपण बघितलं की आपल्याला कोणते कोणते चार्जेस लागतात, कोणत्या कोणत्या स्टेटमेंट आपल्याला इम्पॉर्टंट आहे. आता इथे एक गोष्ट मी सांगू इच्छितो, हे सगळे जे वर्ड मी वापरलेत हे एंजल ब्रोकिंगच्या प्लॅटफॉर्मवरचे जे वर्ड्स असतात ते मी इथे यूज केले. ह्याच्या व्यतिरिक्त याच्याच अपोजिट दुसऱ्या ब्रोकिंग फर्ममध्ये वर्ड असू शकतात. उदाहरणार्थ
मार्जिन इंटरेस्ट जे आहे तिथे दुसऱ्या ब्रोकरला वेगळा वर्ड दिलेला असू शकतो, म्हणजे लॅव्हरेज अमाऊंटवर लागणारा जो इंटरेस्ट आहे किंवा लोन अमाऊंटवरती लागणारा इंटरेस्ट आहे. तर अशा प्रकारे हे शब्द चेंज होऊ शकतात, पण याच्या व्यतिरिक्त जे आहे हे कुठेही जास्त चार्ज होत नाही. तर आपल्याला लागणारे जे चार्जेस आहेत हे लेजर स्टेटमेंटमध्ये आपल्याला दिसतात. तर लेजर स्टेटमेंट नेहमी चेक करत राहायची आणि आपल्याला जी मिळणारी कॉन्ट्रॅक्ट नोट आहे ही नेहमी आपल्याला चेक करायची आहे, ज्याच्यामध्ये सगळं लिहिलेलं असतं की आपण कोणत्या अमाऊंटला शेअर्स बाय केले, आपल्याला ब्रोकरेज किती लागलं आहे, आपल्याला GST किती लागलं आहे, एक्सचेंज ट्रान्झॅक्शन चार्जेस किती लागले. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या आपल्याला कॉन्ट्रॅक्ट नोटमध्ये समजून येतात, म्हणजे जे आपलं बिल जनरेट होतं त्यामध्ये समजतं. हे जे बिल आहे ते आपल्याला डेली आपल्या ईमेल ID वरती येत असतं व आपल्याला आपल्या ब्रोकरकडून अमाऊंट किती डेबिट झाली, ट्रेड कोणते कोणते आपल्या अकाउंटला केले गेलेले आहेत ह्याचा मेसेज जो आहे हा प्राप्त होत असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे लक्षात ठेवायच्या आहे आणि पुढे जे आपण ट्रेडिंग करत आहोत ती करायची आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला मार्केटमध्ये होणारे जे छोटे मोठे लॉसेस आहेत, आता जर सांगायचं झालं तर बरेचसे लोक आहेत ज्यांच्या खात्यामधून पैसे ॲटोमॅटिक डेबिट झालेले आहेत. आता लोकांना इथे समजत नाही, म्हणजे जे ट्रेडर आहेत त्यांना समजत नाही की हे चार्जेस जे आहे ते कुठले लागलेले. काही ब्रोकरने ट्रेडरसोबत फ्रॉड पण केलेले आहे. तर आपली लेजर स्टेटमेंट यासाठी डे टू डे चेक करायची, आपल्याला आपली कॉन्ट्रॅक्ट नोट जी आहे ती आपल्याला इथे डे टू डे चेक करायची. नाहीतर आपली जी अमाऊंट आहे अकाउंटमधली ही अमाऊंट जी आहे ही डेबिट होऊ शकते, कारण का मागील काही दिवसामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा एक्सपिरियन्स मला आलेला आहे अदर ब्रोकर थ्रू. त्यामुळे कधीही ब्रोकर निवडताना इथे आपल्याला चांगला ब्रोकर जो आहे, ट्रस्टेड ब्रोकर जो आहे मार्केटमध्ये तोच आपल्याला इथे निवडायचा आहे. भले आपल्याला चार्जेस जास्त लागले तरीही चालतील. तर ह्या गोष्टी आपल्याला इथे ट्रेडिंग करताना लक्षात ठेवायच्या. आता एंजल ब्रोकिंगमध्ये आत्तापर्यंत असं झालेलं नाही आहे की लेजर स्टेटमेंटमध्ये चुकीच्या प्रमाणात चार्जेस लागलेले आहे. तर या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला इथे लक्षात ठेवायच्या. व त्याच प्रकारे आजच्या टॉपिकमध्ये मी इथे थांबतो आहे. धन्यवाद.